ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अथांग भवसागरामध्ये एखादी व्यक्ती पाण्याशिवाय मरण पावली तर आपण त्या व्यक्तीला मूर्ख असे म्हणू. आणि होय, लूक शुभवर्तमान अध्याय 9 ओवी 24 मध्ये देववचन आपल्याला सांगतं, अरे मनुजा, तू सारं जग कमावलं आणि तुझा आत्मा गमावला तर त्यात तुला काय लाभ. आणि ह्या तत्वाचे आधुनिक उदाहरण म्हणजे एल्विस प्रिस्ली, रॉक अँड रोलचा राजा, ज्याने संगीत जगामध्ये सगळ्यांना नाचवलेलं होतं. सर्वाधिक संगीताचे अल्बम विकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. अमाप अशी संपत्ती होती, असंख्य असे चाहते होते. आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, फक्त प्रसिद्धीच्या दबावाखाली त्याने अंमली पदार्थ आणि औषधाचं सेवन करत होता. स्वतःच्या महालामध्ये तो स्वतःला कैद करून राहत होता आणि वयाच्या 42व्या वर्षी त्याने ह्या जगाचा निरोप घेतला. त्या उलट आपण पाहतो, जगिक डामडौल धन ह्या सगळ्यांना लाथ मारून प्रभूला स्वीकारणारा संत फ्रान्सिस असिसीकर, श्रीमंतीचं जीवन जे होतं ते बाजूला ठेवून गरिबीचं जीवन स्वीकारणारा हा संत फ्रान्सिस असिसीकर आज अजरामर झालेला आहे. मदर तेरेसा, ज्यांनी देश आणि वेश सोडून भारतासारख्या देशामध्ये गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आल्या, त्या देखील आज अजरामर झालेल्या आहेत. या उपवास काळामध्ये पुन्हा एकदा प्रभू आपल्याला सांगत आहे, जगिक जीवन जगताना जगिक गोष्टी हव्या आहेत, धनदौलत हवी आहे, परंतु त्यामध्ये तारतम्य असायला हवं. आणि ह्या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने आपलं धार्मिक जीवन, प्रार्थनामय जीवन हे बळकट करायला हवं. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.